देशाची राजधानी दिल्ली सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे। सोशल मीडियावरही दिल्लीत सुरू असलेल्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतर इथं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू होतं। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित तिपके यांनी आंदोलन सुरू केले। यानंतर सोमवारी संसद भवनावर मोठ्या संख्येने तरुणाई मोर्चा घेऊन निघाली, मात्र त्यांना पोलिसांनी अडवलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही करण्यात आला। त्यामुळे दिल्लीतील वातावरण तणावाचे बनले। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोमवारी मूक मोर्चा काढला। या मोर्चाला विद्यापीठ प्रशासनानं परवानगी नाकारलेली, त्यामुळे इंडिया आघाडीच्या वतीने शिवाजी विद्यापीठात मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी शिवाजी विद्यापीठ परिसर दणाणून सोडला। आंदोलनकर्ते जोरदार घोषणाबाजी करत असताना त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून कोणीही तयार नव्हतं। त्यामुळे त्या ठिकाणी काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। तसेच आंदोलनकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरच ठिय्या मारला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही इथं तैनात करण्यात आलेला। अखेर आंदोलनकर्त्यांनी निवेदन स्वीकारण्यास कोणीही तयार नसल्यानं विद्यापीठ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निवेदन अर्पण केलं। तर या शासनाच्या सरकारमध्ये 9 मंत्र्यांचे राजीनामे घेतले, ज्या मंत्र्यांचा अजूनही कुठला थांगपत्ता त्यांना उघडकीस आलेला नाही। पण ज्या शिक्षण विभागात एवढा थांगपत्ता लागूनही एवढी बेदरकारपणा वाढूनही जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ शकत नसतील, शिक्षण व्यवस्था बदलू शकत नसतील, ही शिक्षण व्यवस्था म्हणजे आपल्याला एक शिखर गाठण्याचं यंत्र आहे। त्या यंत्राला जर दुरुस्त करायची ताकद नरेंद्र मोदी सरकारमध्ये नसेल तर नरेंद्र मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करतो। आणि खरं तर शिक्षणाची बाजू समजून घेऊन यांच्या शेजारी जे बसलेत मांडीला मांडी लावून, ते सुद्धा शिक्षणाच्या दरवाजापाशी कदाचित गेले नसतील। यामुळेच कदाचित ही सुडबुद्धी या शासनाला झाली आहे। आणि अशिक्षित माणूस काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे चाय पे चर्चा करत नरेंद्र मोदींना देशोदेश फिरायला वेळ आहे, पण शिक्षणावरती बोलायला विद्यार्थ्यांच्या बद्दल वेळ नाही आहे। शासनानं आपण पाहतोय आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण त्यांनी हस्तक्षेप चालू केलेला आहे। अरे अमानुषपणे लाठी हल्ला करताय तुम्ही उद्याच्या युवा पिढीवर। आज जे आपलं भवितव्य आहे देशाचं, त्याच्यावर लाठीमार करून तुम्ही जखमी केलेला आहे। आणि आज साधी गोष्ट आहे, आम्ही निवेदन देण्यासाठी कुलगुरूंना आलेलं असताना तुम्ही प्रशासनाकडून पोलीस यंत्रणा मागवताय। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काही मागण्या आम्ही किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये होत असणारा शासनाचा जो अवास्तव कारभार चालू आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, याच्यासाठी विद्यार्थी इथं आलेले आहेत। आणि त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे इंडिया आघाडीचे सर्व आम्ही समाजामुळे असे कार्यकर्ते इथं उपस्थित असताना निवेदन स्वीकारण्यासाठी देखील कुलगुरू बाहेर येत नाहीत, हे अतिशय लांछनास्पद आहे। या निमित्तानं आम्ही या महाराष्ट्र शासनाचा किंबहुना केंद्र शासनाचा देखील इथं जाहीरपणे धिक्कार करत आहोत। राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील इंडिया आघाडी आणि विद्यार्थ्यांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठ इथं निषेध आंदोलन केलं। तसेच नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।